नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बडोदा येथील मांजलपुरा भागामध्ये जेवणासाठी कुटुंबासोबत बाहेर गेलेल्या युवकाचा चेंबरमध्ये पडून मृत्यू झाल्याने मांजलपुरा भागामध्ये खळबळ उडाली आहे। या संदर्भातील सविस्तर वृत्त असे: महापालिकेतर्फे रस्त्यात खोदून ठेवलेल्या खड्ड्यामध्ये एका युवकाचा पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। संबंधित युवकाला ड्रेनेजमधून बाहेर काढल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या संदर्भातील माहिती अशी: बडोदा शहराच्या मांजलपुरा भागामध्ये कुटुंबासोबत जेवणासाठी बाहेर जात असताना उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका युवकाचा मृत्यू झाला। विपुल सिंग झाला, वय वर्षे 40 असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे। बडोद्याच्या मांजलपूर येथील क्रीडा संकुलाजवळ साफसफाईचे काम सुरू असताना उघड्या ठेवलेल्या 15 ते 30 फूट खोल मॅनहोलमध्ये संबंधित युवकाचा घसरून मृत्यू झाला। संबंधित युवकाच्या नातेवाईक असलेल्या गिरिराज सिंग चुडासमा यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले। सायंकाळच्या सुमारास कार पार्क करण्यासाठी जाला बाहेर गेला। त्याने कुटुंबाला थांबण्यास सांगितले। कुटुंब त्याची वाट पाहण्यासाठी रस्त्यावरच थांबले होते, मात्र तो अर्धा तासापर्यंत परत आला नाही, म्हणून सर्वत्र शोधाशोध सुरू झाली। त्यानंतर संबंधित युवकाचा मोबाईल पण बंद येत होता। परिसरामध्ये शोध मोहीम सुरू असतानाच संबंधित ड्रेनेज लाईनच्या चेंबरमध्ये काही युवकांनी बघितले असता ह्या चेंबरमध्ये युवकाचे बूट तरंगताना आढळले। बडोदा महापालिकेचे आयुक्त अरुण बाबू यांनी या संदर्भात अग्निशमन दलाच्या जवानांना तातडीने घटनास्थळी पोहोचवले। मॅनहोलमधून जाळी बाहेर काढली। या ठिकाणी संबंधित युवक पडल्याचे निदर्शनास आले। तातडीने ह्या युवकाला बाहेर काढण्यात आले आणि रुग्णालयात नेण्यात आले, मात्र संबंधित युवकाचा जागीच मृत्यू झालेला होता। या घटनेने बडोदा शहरामध्ये खळबळ उडाली। कुटुंबासोबत जेवणासाठी बाहेर गेलेल्या युवकाचा अशा पद्धतीने अंत व्हावा, या घटनेने मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। मांजलपूर परिसरामध्ये उघड्या नाल्यामध्ये पडून एका युवकाचा दुर्दैवी अंत झाल्याच्या घटनेने मात्र एका कुटुंबावर दुःखाचा आघातच झाला आहे। उघड्या नाल्यात पडल्याचे कळाल्यानंतर संपूर्ण बडोदा शहरामध्ये या संदर्भातील वार्ता वाऱ्यासारखी पसरली, मात्र एका कुटुंबातील या युवकाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र बडोदा शहरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी बडोदा। धन्यवाद।